नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे की एमएच नर्सिंग सीईटी नर्सिंग कॅप राऊंड 1 ची जी सिलेक्शन लिस्ट आहे ती प्रदर्शित करण्यात आलेली आहे। नुकत्याच 1 ते 2 तासा अगोदर ही लिस्ट प्रदर्शित करण्यात आलेली होती। मी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळच्या 7 नंतरच ही लिस्ट प्रदर्शित करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटेड झालेले आहे, अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटेड झालेले नाही। तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच मी इथं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण पीडीएफ अगोदर पहिल्यांदा बघून घेऊ, त्यानंतर तुम्हाला पडणारे जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचे संपूर्ण उत्तर हे व्हिडिओच्या शेवटी आपण डिस्कस करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण यादी एकदा समजून घेऊया। बघा, तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल सिरियल नंबर, एसएमएल नंबर म्हणजे तुमची रँक आहे, सीईटी फॉर्म नंबर तुमचा सीईटी फॉर्म नंबर आहे, नेम त्या विद्यार्थी जे सिलेक्ट झालेले आहे किंवा नाही झालेले आहे त्यांचे नाव इथं शो होत असतील। त्यानंतर आहे जेंडर, जेंडर मीन्स द फिमेल आहे का मेल आहे। त्यानंतर कॅटेगरी तुम्हाला शो होत असतील, जे विद्यार्थी त्या कॅटेगरीचे आहे त्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी इथे शो होत असेल। त्यानंतर महत्त्वाचं आहे करंट सिलेक्शन डिटेल। बघा, कोटा, कोटा म्हणजे काय की हे विद्यार्थी ओपन कॅटेगरीतून सिलेक्ट झालेले आहे, वेदर ती एससी कॅटेगरीचे असो, एसटी असो, ओबीसी असो, ईडब्ल्यूएस असो का एससीबीसी असो, हे सगळे विद्यार्थी चांगल्या पर्सेंटाईल असल्या कारणामुळे ओपन कॅटेगरीतून सिलेक्ट झालेले आहे। त्यानंतर तुम्हाला ईएमडी आणि ईएमआर अशा दोन टर्म दिसत असतील। ईएमआर म्हणजे इयर मार्किंग रिसिव्हर आणि ईएमडी म्हणजे इयर मार्किंग डोनर। तर ईएमआरचा अर्थ असा होतो की या व्यक्तींनी रिझर्वेशन थ्रू त्यांचा कोटा लागलेला आहे, आणि ईएमडी म्हणजे इयर मार्किंग डोनर म्हणजे हे जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांची कॅटेगरी एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी म्हणजे हे आरक्षित प्रवर्गातून येत असून यांचे पर्सेंटाईल चांगले असल्या कारणाने हे ओपन कॅटेगरीतून सिलेक्ट झालेले आहे। म्हणून यांनी यांची जी सीट आहे कॅटेगरी सीट आहे जी डोनर म्हणजे दुसऱ्याला दिलेली आहे। एकंदरीत सीईटी सेल अशा प्रकारे कार्यरत करत असते। त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथं दिसत असेल कोड कॉलेजेस। बघा, ज्या विद्यार्थ्यांनी पहिला, दुसरा, तिसरा किंवा जे पण कॉलेज कोड त्यांनी फर्स्ट, सेकंड, थर्ड किंवा फोर्थ, फिफ्थ मध्ये टाकलेले असतील त्या विद्यार्थ्यांना नक्की ते कॉलेज अलॉटेड झालेले आहे। म्हणजे हे अकॉर्डिंग टू सीट मॅट्रिक्स एक कॅल्क्युलेटर असते, त्यानुसारच हे कॉलेज कोड डिलिव्हर होतात त्या विद्यार्थ्यांना। आता ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त कॉलेज कोड टाकलेले आहे त्या विद्यार्थ्यांना एक तरी कॉलेज इथं मिळालेलं आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी लिमिटेड कॉलेज टाकलेले असतील, उदाहरणार्थ हे कॅन्डिडेट तुम्हाला दिसत असेल चॉईस नॉट अवेलेबल इथं दिसत आहे, कारण या विद्यार्थिनींनी एकंदरीत 1 किंवा 2 कॉलेज टाकलेले असतील। आणि मी तुम्हाला पहिले पण सांगलं होतं की मिनिमम 10 ते 15 कॉलेज टाका, जेणेकरून तुमचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफशी तुम्ही निगडीत तुम्हाला एखादं तरी कॉलेज मिळून जाईल। तरी पॅनिक होण्याचं कारण नाही। कॅप राऊंड सेकंड आणि कॅप राऊंड थर्ड हे 2 राऊंड बाकी आहे, त्या राऊंडमध्ये तुम्हाला 100% कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहे। जे विद्यार्थी व्हिडिओच्या शेवटी आले असाल तर त्यांच्यासाठी जे आपण टॉपिक सगळ्यांच्या मनामध्ये आणि सगळ्यांमध्ये प्रॉब्लेम तयार करत आहे त्या टॉपिकबद्दल डिस्कस करूया। बघा, जे विद्यार्थी आजच्या लिस्टमध्ये सिलेक्ट झालेले नाही त्या विद्यार्थ्यांनी खचून जाण्याचं कारण नाही आहे। कॅप राऊंड सेकंड आणि थर्डमध्ये त्यांना 100% कॉलेज मिळून जाईल। आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहे त्यांनी नक्कीच येणाऱ्या 14/8/2025 पर्यंत संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत इन्क्लुडिंग हॉलिडे म्हणजे उद्याचं रक्षाबंधन असो किंवा मध्यातला रविवार सुद्धा असो, या रविवारी सुद्धा तुम्हाला या कॉलेजला जाता येऊ शकते, आणि इथं स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून तुम्ही या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता। त्यामध्ये तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट असो किंवा डीडी असो हे तुम्हाला तुमच्यासोबत घ्यावे लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता सिलेक्ट झालेले नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय करावे आणि काय करू नये याबद्दल सखोल माहिती घेणारा व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहे। यानंतरच्या व्हिडिओमध्ये अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगणार आहे की जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांची ॲडमिशन प्रोसेस कशी असेल, जर एखाद्या विद्यार्थ्याला ते कॉलेज पटलेलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावे, आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर कॉलेज कोड मिळालेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करावे हे नक्कीच येणाऱ्या सगळ्यात मोठ्या आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे। तोपर्यंत तुम्हाला एमएच नर्सिंग सीईटी आणि जेएनएम नर्सिंग सीईटी याबद्दल काही पण इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल ग्रुपशी नक्की जॉईन व्हा। त्यानंतर तुम्हाला तिथे जॉईन झाल्यानंतर मी नक्की 100% फ्री काउन्सिलिंग देण्याचा प्रयत्न करतो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।